दमा आणि श्वसन विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा हैदराबादच्या प्रसिद्ध फिश प्रसादमद्वारे निशुल्क अस्थमा ट्रीटमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। तब्बल 170 वर्षाची परंपरा लाभलेल्या या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी हजारो नागरिक उपस्थित राहत असतात। भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जीबीके ग्रुपच्या वतीने मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ येथे निशुल्क अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प आयोजित करण्यात आली आहे। या उपचारामध्ये विशेष आयुर्वेदिक औषधी मुरेल माशाच्या तोंडात ठेवून रुग्णांना दिली जाते, तर शाकाहारी नागरिकांसाठी हीच औषधी केळ्यांमधून दिली जाते। ही परंपरा हैदराबादमधील प्रसिद्ध फिश प्रसादम म्हणून ओळखली जाते। विशेष म्हणजे हा उपचार मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच दिला जातो आणि त्यालाच धार्मिक व आयुर्वेदिक महत्त्व असल्याचे मानले जाते। देशभरातील विविध राज्यांमधून हजारो दमा रुग्ण या उपचाराचा लाभ घेण्यासाठी येत असतात। अंबरनाथमध्ये गेल्या वर्षी सुमारे 8,500हून अधिक नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतला होता। यावर्षी या उपक्रमाचे 8वे वर्ष असून गरीब व सर्वसामान्य रुग्णांना हैदराबादपर्यंत जाणे शक्य होत नसल्याने अंबरनाथमध्येच ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले। विशेष म्हणजे हा कॅम्प पूर्णपणे निशुल्क असून दमा, श्वसन विकार आणि ॲलर्जीच्या त्रासाने ग्रस्त नागरिकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा मानला जातोय। कॅम्प दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून गर्दी लक्षात घेता लवकर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। या उपक्रमाचा जास्तीत जास्त दमा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी केले आहे।